विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असणारा नाथजोगी समाज आता कुठेतरी समाजाच्या प्रवाहात येताना दिसून येतोय आणि येथील लोकही जे आहेत ते आता उच्च शिक्षित होताना दिसत आहेत। आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्याअंतर्गत असलेल्या कोंदामेंडी या गावात आहोत आणि येथील नाथजोगी समाजाच्या एका मुलीने 61% मिळवले। 10वीचा निकाल आज लागलेला आहे आणि तिने 61% मिळवलेले आहेत। आपण तिच्याकडून थेट जाणून घेऊया। काय सांगशील, आज तू 61% मिळवले, 10वीचा निकाल लागलेला, काय सांगशील तू? मला खूप चांगलं वाटत आहे। मी माझ्या समाजातून पहिली मुलगी आहे जी आज 10वीची परीक्षा पास झालो। मला अजून माझ्या समाजासाठी काही ना काही करायचं आहे, मला पुढे शिकायचं आहे। नक्कीच समाजासाठी काहीतरी करायचं असं म्हणणं तिचं आहे। तिची आई आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, आपण आपली मुलगी 61% मिळवलेली आहे तिने? माझी मुलगी 61 मिळवलेला आहे तिने। पहिली मुलगी माझ्या समाजची, नाथजोगी समाजची पहिली मुलगी। तर ती माझं असं म्हणणं आहे का आमच्या जातीमध्ये कोणती मुलगी शिकलेली नाही आहे, शिकण्यापासून वंचित आहे। असं म्हणते का मुली शिकल्या तर मुलीला काय भेटणार आहे, तुझी गरीब परिस्थिती आहे, तू एवढं मोठं कदम उचलून राहिली। माझं म्हणण्याचं असं उदाहरण आहे का माझी मुली शिकावा आणि माझ्या समाजाचा उद्धार करावा, काही ना काहीतरी पुढं आणावं। माझी मुलगी शिकली पण तिनं समाजासाठी काहीतरी करावं असं म्हणणं जे आहे त्या मुलीच्या आईचं आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।